नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आपण बघू शकता की कंबाईन गट ब गट क जी पूर्व परीक्षा होणार आहे त्यासाठी आपण बघू शकता PYQ सिरीजची जी मालिका सुरू केली होती। आपण बघू शकता की परवाच्या लेक्चरला आपण इतिहास बघितला, काल पॉलिटी बघितला, आज भूगोल बघायचा आहे। तसेच बघू शकता उद्याच्या लेक्चरला इकॉनॉमिक्स आणि मग शुक्रवारी सायन्स असं बघू शकता तीन पेपरचे आपण सेट एकत्र घेतोय सो दॅट की 21 डिसेंबरला जी पूर्व परीक्षा होणार आहे तसेच 4 जानेवारीला जी पूर्व परीक्षा होणार आहे त्या ह्याच्यापर्यंत आपल्याला 2-2.5 हजार प्रश्नांचा कुठेतरी रिव्हिजन भेटेल आणि 2-2.5 हजार प्रश्न म्हणजे सगळे आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन ते पण गट ब गट क ला विचारले गेलेले। आणि जर पेपर तुम्ही बघितला तर रेप्लिका येतो पूर्ण गट ब गट क परीक्षेचा, म्हणून हे कुठेतरी इम्पॉर्टंट आहे। आज आपला जो विषय आहे तो आपण भूगोल। आपला जे हे करण्याचा हेतू काय आहे, आपल्याचा हेतू लक्षात ठेवा की कंबाईनचा मागच्या वर्षीचा आपल्याला माहिती आहे की कट ऑफ भरपूर लागला 62.5, पण पेपरचा हे आणि कॉम्पिटिशन पण जास्त होते त्यामुळे एक कुठेतरी बघू शकता की अनिश्चितता आहे या सगळ्या कट ऑफमध्ये, आपल्याला प्रेडिक्ट करता येत नाही बरोबर। पण आपल्याला एक सिंपल आहे की टार्गेट 60+। आता टार्गेट 60+ मीन्स मिनिमम 60 आलेच पाहिजे। एकतरी रेप्लिका म्हणणं जे आपण PYQ सिरीज करतो तिथून 40+ प्रश्न आपल्याला म्हणजे इथून तिथून आणि ते अभ्यास होऊन आपल्याला आरामात जमतात। करंट अफेअर्सचे आपण बघू शकता की 10 आणि मग जर 15 प्रश्न आपण इकडे मॅथ्स रिझनिंगमध्ये राईट केले तर हे जो बनतो हा 65चा हे बनतो आणि आपला इनडायरेक्टली टार्गेट तोच आहे। पण जर कधी कधी असं असतं की आयोगाचे जे टोटल 7 विषय आहेत त्यापैकी जर मॅथ्स रिझनिंगच अवॉइड केलं तर 15 येणं मुश्किल आहे, तिथं कुठेतरी मग 10-11 ॲव्हरेज स्कोर येऊन जातो। पण जर सोपं आलं तर 15 घेणं अनिवार्य आहे। मग लक्षात ठेवायचं आहे, म्हणून आपण ही 60+ टार्गेटची सिरीज हे करतोय। सर्व प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओज अवेलेबल आहेत, जे बाकीच्यांनी केलं नसेल त्यांनी पण करा। करंट अफेअर्सची पण आपली सिरीज सुरू आहे, जानेवारी ते डिसेंबरपर्यंतची होणार आहे, ते पण आपण बघून घ्यायचे आहे। चला आपण डायरेक्टली सुरू करूया भूगोल। तो आजचा पेपर आहे तो 2017, 2022, 2021चे गट क ची पूर्व परीक्षा आहे। 17, 22 आणि 21, 17, 21, 22 यामधले आपण सगळे PYQ घेऊन आलेलो आहोत म्हणजे या वीकली। चला, महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर म्हणजे चाइल्ड सेक्स रेशिओ, लोएस्ट चाइल्ड सेक्स रेशिओ 801 कुठल्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली, जालना, अकोला, बीड। आणि हा भरपूर चर्चेचा विषय होता, महाराष्ट्रात सर्वात कमी आणि तो जिल्हा पण भरपूर चर्चेत आहे आता, बीड। येस। नेक्स्ट, अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? 2 डिसेंबर 1976, 3 जानेवारी 1974, 1 फेब्रुवारी 1972, 3 फेब्रुवारी 1974। तर लक्षात ठेवायचं आहे अरबी समुद्रात जे बॉम्बे रॉंग मॅप झालं, जे बॉम्बे हाय आहे इथं मुंबईच्या बाजूलाच, हा 3 फेब्रुवारी 1974ला सुरू करण्यात आलेला होता। चला नेक्स्ट, सन डॅश पासून महाराष्ट्र सरकारने संत तुकाराम वनग्राम योजना सुरू केली आहे? 2000, 2002, 2004, 2006। यस, लक्षात ठेवायचं आहे की संत तुकाराम वनग्राम योजना जी आहे 2006ची आहे। डायरेक्टली बघा, हे सगळे बेसिक प्रश्न येतात आणि असल्याच प्रकारचे प्रश्न बघू शकता आपल्या कंबाईन गट ब गट क साठी विचारले जातात। कधी कधी राज्यसेवामध्ये पण हाच पॅटर्न दिसतो, पण शक्यतो राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमुळे थोडाफार बघू शकता चेंजेस आपल्याला 9 नोव्हेंबरला बघायला भेटतील। चला, 3 स्टेटमेंट दिलेत। उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यात उत्तराची दिशा पूर्वेकडे आहे, म्हणजे जर महाराष्ट्राचा आपण मॅप असा ड्रॉ केला तर तापी नदी बघू शकता इथून मुलता इथून असे महाराष्ट्रातनं इथं जाऊन वेस्ट फ्लोईंग आहे। मग इथं काय दिलंय की तापी नदीच्या खोऱ्यात उताराची दिशा पूर्वेकडे आहे, पूर्वेकडे नाही आहे, पश्चिमेकडे आहे, पश्चिमेकडे, म्हणजे हा स्टेटमेंट रॉंग आहे। जर स्टेटमेंट चुकीचं स्टेटमेंट विचारलंय म्हणजे ज्याच्यात असणार तो आन्सर असणार। आता 4 पैकी फक्त मध्ये एकच ऑप्शन आहे जिथं अच आहे, म्हणजे हाच डायरेक्टली आन्सर झाला। बघू शकता एका स्टेटमेंटमधनं आन्सर झाला, बाकीचे पण आपण बघून घेऊ। वर्धा वैनगंगा नद्याने व्यापलेल्या क्षेत्राचा उत्तर दक्षिणेकडे आहे। यस, इथून वर्धा, इथून वैनगंगा आणि मग प्राणहिता म्हणून गोदावरीला इथं जाते। यस, या दक्षिणेला जातो। उरलेल्या पठारावरील नद्या व्यापलेल्या क्षेत्राचा उत्तर पूर्वेकडे आहे। हे आपला सह्याद्री झाला आणि पठारावरील जे नद्या आहेत ते बघू शकता की पूर्व दिशेला जातात। यस, इट इज ऑल्सो राईट। मग फक्त चुकीचं आहे फक्त यस। चला, यस, ज्यांना फिरण्याची आवड असेल त्यांना हा प्रश्न तर 100% जमणार आहे। थळघाट, बोरघाट, माळशेज घाट आणि आंबोली घाट, वेंगुर्ला, सावंतवाडी, निप्पाणी, मुंबई कल्याण, ओतूर, मुंबई पुणे, मुंबई नाशिक, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। लोणावळ्याला आपण जात राहतो, मुंबई टू पुणे जातो, तो जो घाट लागतो दॅट इज बोरघाट। बोरघाट मुंबई टू पुणे, बचा 3 इकडे आहे, इकडे आहे। ऑप्शन क्रमांक 2 गेला, ऑप्शन क्रमांक 3 गेला। चला, आता आपण बघू शकता की आंबोली घाट, आंबोली घाट आपल्याला माहिती की या बाजूला कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या बाजूला उतरण्यासाठी खाली तळ कोकणात आहे एकदम, आणि त्या गोव्याला जाण्यासाठी आपल्याला तो कामाला येतो। आंबोली घाट वेंगुर्ला, सावंतवाडी, निप्पाणी या बाजूला।
म्हणजे डचा 1 दोन्ही ऑप्शनमध्ये आहे. चला आता राहिलं माळशेज घाट आणि थळ घाट. आता थळ घाट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की डायरेक्ट आता समृद्धी महामार्ग झालेला आहे त्या बाजूला, आणि जे कसाराचा पण घाट आहे तो आणि त्या बाजूला जो आहे थळ घाट तो जातो मुंबईहून नाशिकला. अचा 4 येस, आन्सर विल बी डायरेक्टली 1. आणि मग आपला जो राहिला माळशेज घाट मुंबई कल्याण ओतूर. येस, लक्षात ठेवायचं आहे 20चा 1. चला नेक्स्ट. 15 प्रश्न आलेले आहेत, 3 पेपर आपण डिस्कस करणार आहोत. म्हणजे 45 प्रश्नांचा सेट आहे. म्हणजे जर 45चा जर ॲव्हरेज घेतला, फक्त पॉलिटीचे 30 प्रश्न आहेत, बाकी 45. म्हणजे वीकली आपले 350 प्रश्न कव्हर होत आहेत. वीकली 350 प्रश्न कव्हर होत आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 1400 प्रश्न आपण 4 आठवड्यात, म्हणजे एक मंथली 1400 प्रश्न घेतोय. आणि आपल्याला ही सिरीज ऑलमोस्ट बघू शकता की 2 महिन्याचा चालणार आहे. नोव्हेंबर पूर्ण चालणार आहे, डिसेंबर अर्धा चालणार आहे, आणि त्या ऑक्टोबर अर्धा, ऑलमोस्ट 3 आठवडे ऑक्टोबर चालणार आहे. म्हणजे ज्या हिशोबानं जर पकडलं तर इथून म्हणजे याचा डबल जरी गेला म्हणजे 2500 प्रश्नांच्या आसपास आपल्याला कव्हर करायचे फक्त GSचे. करंट अफेअर्सचे बघू शकता. करंट अफेअर्सला मी सांगितले जानेवारी प्रत्येक महिन्यातले मी 120 ते 130 प्रश्न MCQ पॅटर्नवर घेतले, प्लस थिअरी पण घेतली आहे. म्हणजे पूर्ण जर वर्षभराचं बघितलं तर करंट अफेअर्सचे पण एक तरी आसपास 1500 प्रश्न येतात. म्हणजे 1500 प्रश्न आणि हे 2500ची प्रॅक्टिस, म्हणजे 4000 प्रश्नाची आपल्या चॅनलवर डायरेक्टली प्रॅक्टिस होते. मी गॅरंटी देतो कंबाईंड एक्झाम तुम्ही पास होणार, एवढं करा, गॅरंटी. आणि थोडंफार रिव्हिजनचा भाग आहे, जे रिव्हिजन आणि बाकी सगळे पण तुम्ही जे काय काय अभ्यास करत आहात 11वीचं, जसं इतिहासासाठी 11वीचं ओल्ड टेक्स्ट बुक असेल, हे सर्व जे काय काय हे सेन्सेसचा घटक असेल, अवॉर्ड्स असतील, करंट अफेअर्सचे काय काय थोडेफार घटक असतील, हे सर्व करणार 100% होणार. आणि मॅथ्स रिझनिंग आपला हे आहे 60+ मध्ये बघू शकता. मी मॅथ्स रिझनिंगला 10 ते 12 मार्क दिलेले आहेत. म्हणून हे 4000 प्रश्नाच्या प्रॅक्टिसने तुम्हाला आरामात 50, 48, 45, 50च्या मध्ये स्कोर करता येईल. बाकी पुढचा जो स्कोर तुम्हाला मॅथ्स रिझनिंगमध्ये करायचा आहे, आणि मॅथ्स रिझनिंग इट इज अ गेम ऑफ प्रॅक्टिस. तिथं पण तुम्ही PYQ प्रश्न सॉल्व्ह करा. आपल्या रोहित जाधव सरांचे भरपूर सारे प्रश्न झालेले आहेत तिथं सिरीज, ती पण आपण बघू शकता. चला, महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता सन 1960-61 मध्ये किती होती? 229, 310, 339, वरीलपैकी कोणते नाही? ह्याचा आन्सर आहे वरीलपैकी कोणते नाही. हा डेटा घेऊन आलेलो आहे महाराष्ट्राच्या जे आर्थिक पाहणी करते स्टॅटिस्टिकल्स विभाग जे आहे, महाराष्ट्र ॲट अ ग्लान्स बघू शकता की जे सर्वे रिपोर्ट येतो आपला, हे असा येतात. आणि आपल्याला इथं 60-61चे आकडे भेटतात. एकदा पूर्ण वाचायचे 60-61 आणि 10-11 पूर्ण आपल्याला वाचायचे. तिथंच बघू शकता पॉप्युलेशन आपल्याला डेन्सिटी बघायची आहे. अर्बन पॉप्युलेशनचे ठीक आहे. येस, डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन 129 होती, आणि इथं ऑप्शनमध्ये 129 कुठं नव्हता. लोकांनी 229 मार्क करून आले. जेव्हा मी पण हा पेपर दिलेला, मॅक्झिमम लोकांनी 229 मार्क केला. पण लक्षात ठेवा 229 ॲक्च्युली तालुके होते आपल्याकडे. 1960-61ला तालुके होते, लक्षात ठेवायचं आहे. आता किती आहे? 355. आणि हे लिहिले का रे मुंबई सबअर्बन डिस्ट्रिक्ट आणि हे सगळं वेगळे केले. सध्याच्या ह्याला 36 जिल्हे, 355 तालुके आणि 365 डेन्सिटी जे आपण बोलतो घनता आहे, लक्षात ठेवायचं. 315 पासून 365 हा पण प्रश्न विचारला जातो, कुठून किती वाढली. म्हणून हे सगळे आकडे लक्षात ठेवा. पाहिजे तर स्क्रीनशॉट घ्यायचं, इम्पॉर्टंट आहे, हे व्हेरी इम्पॉर्टंट. आर्थिक पाहणी करतो त्याच्यात पहिलाच डेटा हा देतात. चला नेक्स्ट. जमाती दिलेत आणि जिल्हे दिलेत. कातकरी, भील, कोरकू, गोंड, भंडारा, अमरावती, नंदुरबार, रायगड. आता आपल्याला माहिती आहे की हा प्रश्न बऱ्याचदा रिपीट पण होतो, बऱ्याचदा येतो. कातकरी जे समाज आहे रायगडमध्ये आहे, म्हणजे अचा 4. येस, झाला. अचा 4 एकच ऑप्शनमध्ये. डायरेक्ट संपला विषय. डायरेक्ट बघू शकता असे प्रश्न येतात. भील मग कुठे आहेत? भील नंदुरबारमध्ये आहेत, कोरकू अमरावतीमध्ये आहेत, आणि गोंड जे आहेत भंडारामध्ये आहेत. माडिया गोंड आपण जे बघतो भंडारा, गोंदिया, गडचिरोली याचे जिल्ह्यात आहेत. चला नेक्स्ट. खालील पर्वत शिखरांचा सपाटीपासून असलेल्या त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा. डिसेंडिंग ऑर्डर विचारले. साल्हेर, महाबलेश्वर, सप्तशृंगी, कळसुबाई. आता हे जो कसा आहे, कसा मी असं तो क फॉर कळसुबाई, जो फर्स्ट येणार कळसुबाई ड, म्हणजे जिथं ड आहे तोच आन्सर असणार. ड इथं आहे, ड इथं आहे, म्हणजे हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. त्याच्यानंतर आहे साल्हेर. साल्हेर कुठे आहे? साल्हेर अ, ड नंतर अ येणार, ड नंतर अ येणार, डायरेक्ट ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढचा पण सांगतो. महाबलेश्वर, यस. क, ह हरिश्चंद्रगड, आणि स सप्तशृंगी, ब झाला. यस, असंच जायचं आहे. कसा मी हसतो, लक्षात ठेवायचं आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांची लोकसंख्या घनतेच्या आधारावर चढता क्रम लावा. लोकसंख्येच्या घनतेच्या आधारावर म्हणजे डेन्सिटी आहे तो चढता क्रम लावायचा, असेंडिंग ऑर्डर लावायची. आता येस, कुठं गेलं? असेंडिंग ऑर्डर.
सिंधुदुर्ग, गडचिरोली, नंदुरबार, धुळे. आता सर्वात कमी लोकसंख्येची घनता कुठे आहे तर गडचिरोली आहे, लक्षात ठेवा 17 आहे. येस, म्हणजे ब नी सुरुवात होणार आपल्याला आन्सर पाहिजे. ब नी सुरुवात होणारा आन्सर ओके, ब नी सुरुवात होणारा आन्सर एकच आहे, डायरेक्टली बघू शकतो ऑप्शन क्रमांक 3. येस, झाला, संपला. बघा हा लॉजिक लावायचा आहे पेपरला, जास्त अवघड नसतात हे पेपर. फक्त आपण काय माहिती आहे, इन्फिरियर कॉम्प्लेक्स बिल्ड होतो अभ्यास करताना. ज्या दिवशी टेस्ट सिरीज तुम्ही देता त्यावेळेला तुम्ही डायरेक्टली घरातनं उठून सुटून येता, कसं पण सॉल्व्ह करता. पण एक्झामच्या दिवशी जाता ते इन्फिरियर कॉम्प्लेक्स बिल्ड व्हायला सुरू होतो, की नाही झालं तर काय होईल, मग 1 वर्षांनी परीक्षा असेल, मग काय करायचं, एवढाच कट ऑफ लागलेला, तेवढाच कट ऑफ लागलेला, मग एवढ्या अपेक्षा आहेत, कॉर्पोरेटमध्ये जमत नाही काम, अभ्यासच नाही झाला आहे, बाजूवाला तर जास्त सॉल्व्ह करतोय हे दिसतो. म्हणजे तिथं तो इन्फिरियरली कॉम्प्लेक्स आणि तुम्ही स्वतःला जज करायला सुरू करतात. हे काहीही करा, पण त्या 21 डिसेंबरला 11 ते 12चा जो वेळ आहे तो म्हणजे तुम्ही असं समजा की तुम्ही या जगात आहेच नाही, फक्त तो 1 तास त्या पेपरलाच गेला पाहिजे तुमचा. तसेच 4 जानेवारीचा पण. येस, नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊ. खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे? निरगुडा, मन्याड, सिंदफणा, गिरजा. डायरेक्टली आन्सर आहे हा जो वर्धा नदीचं आहे ते निरगुडा त्याची उपनदी आहे. चला नेक्स्ट, कोकण विभागातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम लावा. कोकण विभागातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असा क्रम लावायचा आहे. येस, वैतरणा, सावित्री, उल्हास, वाशिष्ठी. येस, आपल्याला माहित असेल की जर आपण धानू तालुका पालघरवरून इथं आलं तर वैतरणा करून एक स्टेशन पण लागतं, म्हणून वैतरणांनी सुरू होणारच ऑप्शन आपल्याला पाहिजे. वैतरणा म्हणजे अ कुठे आहे? इकडे आहे, म्हणजे हे बाकी जे 2 ऑप्शन झाले बाद. आता वैतरणानंतर आपण बघू शकता वैतरणा इथं असेल तर त्याच्या खाली उल्हास आहे. वैतरणानंतर उल्हास, उल्हास काय क. चला, दोन्ही ऑप्शनमध्ये. आता राहिलं सावित्री आणि वाशिष्ठी. आता हे लॉजिक लावा की मध्यंतरी जर बघितलं, हा जो पेपर जेव्हा विचारलेला तेव्हा सावित्री ब्रिज जो कोकणातला आहे त्याचं बघू शकता की तो सावित्री ब्रिज कोसळलेला, आणि त्यामुळे कुठेतरी म्हणजे हा प्रश्न इम्पॉर्टंट झालेला. आणि मग पहिले सावित्री आहे, रत्नागिरी जिल्ह्याला लागते, मग वाशिष्ठी. येस, ब आणि ड, ब ड. येस, आन्सर क्रमांक 4. पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? 4, 5, 6, 7. इट इज व्हेरी इझी क्वेश्चन. एक प्रश्न असा पण आलेला आहे की भारताची जी भूमी आहे त्याचे बाउंड्री स्टेट किती आहेत, म्हणजे किती बाउंड्री स्टेटला भारताच्या म्हणजे आजूबाजूचे जे देश आहेत ते किती सराउंडिंग आहेत देश, असे विचारलेले. तसेच आता पुणे जिल्ह्याचा याचा आन्सर आहे 5. आता हे 5 जिल्हे कुठले? जर आता समजा आपण महाराष्ट्र बघितला, इथं जर पुणे जिल्हा काढला तर पुणे जिल्ह्याच्या इथं लागतो सातारा, त्याच्यानंतर सोलापूर, त्याच्यानंतर नगरच लागतो. नगरच्या इथून नाशिक लागतो, म्हणून नगर, इथं ठाणे आणि इथं रायगड, इथं नगर आपण घेऊ, इथं सोलापूर, इथं सातारा आणि इथं ठाणे. 1, 2, 3, 4, 5 डायरेक्टली. येस, याच लॉजिकने आपल्याला जायचं आहे. डॉक्टर R.A. डॅली यांनी दिलेल्या पृथ्वीच्या थरांचा बाह्य थरापासून अंतर्गत थरापर्यंत, जर पृथ्वीचा हा थर असेल तर बाह्य आउटरपासून इनर पर्यंत चा क्रम लावायचा. जसं आपण ट्रोपोस्फियर, स्ट्रॅटोस्फियर, मिझोस्फियर, आयनोस्फियर, एक्झोस्फियर बघतो, तसाच खाली कुठला आहे म्हणजे शिलावरणपासून लिथोस्फियरपासून कुठला आहे? येस, दुर्बलावरण, मध्यावरण, शिलावरण, केंद्रावरण. लक्षात ठेवायचं शिलावरण पहिलं आहे. शिलावरण म्हणजे हे लिथोस्फियर, लिथो मीन्स दगड, रॉक. मग जिथं सी ऑप्शन सुरू होईल तिथंच म्हणजे क ऑप्शन सुरू होईल तोच आन्सर असेल. ऑप्शन क्रमांक 1 गेला, ऑप्शन क्रमांक 2 गेला. चला, आता शिलावरण नंतर काय येणार? दुर्बलावरण येणार की केंद्रावरण येणार? लक्षात ठेवा, केंद्र म्हणजे काय असतं? केंद्र म्हणजे डायरेक्ट सेंटर पॉईंट असतो, पण केंद्र येणार काय? यस, नाही येणार. हा लॉजिकनी गेला तर दुर्बलावरण येणार, शिलावरण, दुर्बलावरण, त्याच्यानंतर मध्यवरण म्हणजे सेंटर हे, आणि मग डायरेक्टली येणार बॅरिस्फियर म्हणजेच केंद्रावरण. म्हणजे याचा आन्सर असणार ऑप्शन क्रमांक 4. येस, नेक्स्ट, रिझर्व्ह बँकच्या संख्यात्मक पद्धतीचा समावेश होतो. कुठल्या ह्याच्या? संख्यात्मक म्हणजे क्वांटिटेटिव्ह मेजर्स. आता हा काय असतात ना, कधी भूगोलमध्ये इकॉनॉमिक्सचा प्रश्न जातो, कधी इकॉनॉमिक्समध्ये 1-2 भूगोलचे प्रश्न जातात. तसाच आहे या सेटमध्ये 29वा प्रश्न इकॉनॉमिक्सचा विचारला आणि 30वा परत भूगोलचा विचारला आहे. आपल्या इकॉनॉमिक्स पण उद्याच्या लेक्चरला आपण कव्हर करणार आहोत, म्हणून मी म्हणलं की हा चेंज करण्यापेक्षा डायरेक्टली होऊन जाऊन दे. क्वांटिटेटिव्ह मेथड्स ऑफ RBI इन्क्लूड. क्वांटिटेटिव्ह, खुल्या बाजारातील कर्ज रोख्यांची खरेदी विक्री, बँक रेट, राखीव निधीचे बदलत प्रमाण, वरीलपैकी सर्व. ह्याच्यापैकी आपल्याला क्वांटिटेटिव्ह मेजर्स आपल्याला हे करायचं आहे की RBIचे काय असणार. तर हेच बघू शकता की बँक रेट पण क्वांटिटेटिव्ह आहे, राखीव निधी जी आहे, रिझर्व्ह रेशो पैशामध्ये तो क्वांटिटेटिव्ह आहे, खरेदी विक्री हे पण क्वांटिटेटिव्ह आहे. म्हणजे ऑल ऑफ द अबाव विल बी द आन्सर, वरीलपैकी सर्व. नेक्स्ट,
खालील विधाने पहा. सिंधुदुर्ग येथे मॅग्नीजचे साठे आढळतात. यस, राईट आहे. बॉक्साईट प्रामुख्याने जांबा दगडात सापडतो. हे पण राईट आहे ॲक्च्युली. भंडारा जिल्ह्यातून मौनी येथे क्रोमाइट खनिजाचे उत्पादन केले जाते. आता समजा असा जो प्रश्न आहे, मग तुम्ही काय केलं पाहिजे? लॉजिकली काय बोलतो? लॉजिकली जर हे माहीत नसेल तरी लक्षात ठेवायचं, भंडारा इथं क्रोमाइट हे भेटतं. जर तुम्ही प्रॉपरली जर खनिज संपत्तीचा, महाराष्ट्राचा खनिज संपत्तीचा कुठल्याही पुस्तकातून अभ्यास केला तर हे दोन स्टेटमेंट तर आपल्याला नॉर्मली आठवणीत राहतात. मॅंगनीज या बाजूला पण आपल्याला राईट साईडला नागपूर आणि या रिजनमध्ये पण भेटतं, पण भंडारा जिल्ह्यात क्रोमाइट हे 100% भेटतं. आणि जर आयोगाने दिलं असेल कुठलं एक स्पेसिफिक स्थान तर लक्षात ठेवायचं तो 100% राईट असतो. मग हे जर उत्तर असेल अ ब क, म्हणजे प्रत्येक वेळेला नाही पण 100 पैकी 90% राईटच असतात. जर आयोगाने स्पेसिफिक टू द पॉईंट काहीतरी लिहिलं असेल, कुठल्या तरी जागेचं नाव दिलं असेल आणि हे दिलं असेल इन्फॉर्मेशन, ते राईटच असते. आयोग घपला कुठं करायची? डेटमध्येच काहीतरी हे करतात. 48चा 49 करतात, 47चा 46 करतात असं. चला, महाराष्ट्र राज्यात 1911 ते 21 या दशकात लोकसंख्येची वाढ ऋणात्मक होती. याचे कारण काय? म्हणजे नेगेटिव्ह ग्रोथ होता. कारण त्या काळातील कमी जननदर, साथीच्या रोगांमुळे मृत्यूदर वाढ, पुरामुळे झालेला मृत्यू, औद्योगिकरणाचा अभाव. तर हे कशामुळे होतं? मॅक्झिमम कशामुळे झालेलं आहे? हा नेक्स्ट पेपर सेट आहे ॲक्च्युली, 41वा नंबर आहे हा. मला वाटतं 2022चा पेपर आहे, 2022 गटक. तर हे आहे साथीच्या रोगामुळे मृत्यूदरात वाढ झाल्यामुळे लोकसंख्या बघू शकता घट झालेला होता. पॅन्डेमिक आलेला, त्या बाजूला बघू शकता 1897ला जसं प्लेग आलेला त्या टायमाला पण 1916च्या आसपास पण प्लेग होता. वर्ल्ड वॉर 1 पण सुरू झालेला, त्याच्यात पण भरपूर हानी झालेली. तसेच भरपूर आजार पण पूर्ण जगात होता आणि त्यामुळे बघू शकता की जे पॉप्युलेशन आहे ती नेगेटिव्ह ग्रोथ रेट झालेली सर्वांचीच. महाराष्ट्राची पण होती, त्यात भारताची पण होती आणि जगाची पण. महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना हा भरपूर आहे की 87, 88 आणि हे, त्यामुळे आयोगाने डायरेक्ट प्रश्न हा बादच केलाय. भारतात डॅश या पिकाला सुवर्ण तंतू म्हणतात. ताग, लोकर, कापूस, रेशीम. गोल्डन फायबर आपण बोलतोच कशाला? फायबर म्हणजे एकदम जबरदस्त असतो. गोल्डन म्हणजे एक गोल्डन दिसणारा. जरा ह्याच्यात काय असेल मग मेन? यस, इट इज ताग. कॉटनला आपण नाही बोलतो, ते कापूस झालं. ताग, जूट. महाराष्ट्राच्या पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशेत कोणता पर्वतरांग आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेत कोणत्या डोंगर रांगा आहेत? मग ह्याला आपण काय बोलतो? सह्याद्री. ऑप्शन क्रमांक 4. यस. 45वा. कोणते विधान योग्य की अयोग्य ते ओळखायचं आहे, म्हणजे दोन्हीपैकी काहीही असू शकतात. यस. शेतीच्या व्यापारीकरणामुळे भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही. शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडे तत्वावरील वहिवाट आणि वाटे हिस्स्यामधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले. मग ह्याच्यामधील आपल्याला आन्सर बघायचं आहे की काय असणार. यस, शेतीच्या व्यापारीकरणामुळे भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही. हे चुकीचे आहे ना. उत्तेजन मिळाले होते शेतीच्या व्यापारीकरणामुळे. हा स्टेटमेंट रॉंग आहे. ए अयोग्य कुठे आहे? ए अयोग्य. ए विधान चुकीचे इथे आहे. हे ए आणि हे म्हणजे हे दोन्ही ऑप्शन घडले योग्य विधाने नाहीत, म्हणजे या दोनपैकी एक आन्सर असू शकतो. आता ब बघूया. शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडे तत्वावरील वहिवाट आणि वाटे हिस्स्यामधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले. नाही, शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडे तत्वावरील वाढ आणि जे हे आहे लागवडी कमी झाल्यात ॲक्च्युली. म्हणजे हे उलटं केलंय. हे नाही पाहिजे होतं आणि हा पाहिजे होता. आपण रॉंग आहे. म्हणजे ए व ब दोन्ही विधान जे आहेत हे योग्य नाही आहेत. हा ॲप्लिकेशन वाईज आहे. ज्यांना थोडीफार शेती केली असेल थोडंफार आणि थोडं नॉलेज असेल ॲग्रिकल्चरचा, त्यांना आरामात सुटून जातं. चला, महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? वर्धा, नाशिक, बुलढाणा, सिंधुदुर्ग. लोह खनिज डायरेक्टली लोह खनिज सिंधुदुर्ग मार्क करायचा. नाशिक, बुलढाणा, वर्धाचा काहीच नाही आहेत. महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधित काही समस्या खाली दिल्या आहेत. त्यापैकी कोणती समस्या ही सामाजिक स्वरूपाची आहे? सामाजिक म्हणजे आर्थिक बिर्थिक आणि हे नाही, सामाजिकच रिझन पाहिजे. यस. हवामानाची प्रतिकूल परिस्थिती हे हवामान रिलेटेड आहे, सामाजिक परिस्थिती नाही. मर्यादित कृषी संशोधन हे तर रिसर्चचा भाग आहे. आर्थिक भांडवलचा अभाव इकॉनॉमिक रिझन आहे. शेत जमिनीचे विभाजन, यस, हे सामाजिक आहे. जर आमची 10 एकर जमीन असेल, त्याच्यानंतर नेक्स्ट जनरेशनमध्ये 4 पोरं असतील आणि डिवाइड झालं मग 2.5 एकर. मग एक मुलाला त्या 2 मुलं अजून झालेत, मग 2.5 एकरचा 1 पॉईंट बघू शकता की अजून ते 1.125 अशा प्रमाणात जे 1.250 अशा प्रमाणात जे हे होते, मग ते काय हे सामाजिक हे आहे, रिझन आहे, सामाजिक स्वरूपाचे रिझन आहे शेत जमिनीचे विभाजन.
2019 नुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नाच्या पर्यटनाचा वाटा किती होता? आता त्या टायमाचा 2022चा प्रश्न आहे, पण 19च्या रिपोर्टनुसार ते लोकांनी इकॉनॉमिक सर्व्हेचा डायरेक्ट डेटा घेतला. 9%, 8.4%, 7.3, 9.34. कारण याच्यात आलेलं आहे की महाराष्ट्रात टुरिझम कुठेतरी वाढलं आहे. मग देशाच्या नुसार देशांतर्गत उत्पादनातील टुरिझमचा टक्का किती आहे? तर 9.34 आहे. यस, महाराष्ट्राचा टुरिझममध्ये. चला नेक्स्ट. खालीलपैकी एक भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्त्वाचे बंदर आहे. जर भारत देश बघितला आणि पश्चिम किनारपट्टी बघितली, तिकडला एक महत्त्वाचा पोर्ट आहे, पोर्ट बंदर. चेन्नई, हल्दिया, कांडला, कोलकाता. चेन्नई इकडे आहे, चेन्नई ऑप्शन घालवा. कोलकाता इकडे आहे, हल्दिया पण त्याच बाजूला आहे. राहिला आपला कांडला. यस, कांडला पोर्ट, गुजरात. महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त या प्रदेशात आढळतो. किनारपट्टीचा प्रदेश पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा सॉरी पूर्व विदर्भ हा महाराष्ट्र आहे. मे महिन्याचं तापमान बघू शकता, एकदम तापलेलं ऊन असतं. चला, इथं तर जास्त हिरवळ बिरवळ आहे, इकडून तर आपलं ह्युमिड क्लायमेट येतं, म्हणून टेम्परेचर जरी हाय जास्त राईज नसलं तर गरमी जास्त होते. आपल्याला विचारले सरासरी तापमान, ॲव्हरेज टेम्परेचर विचारले सर्वात जास्त, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण तर नसणार. पश्चिम महाराष्ट्र काढा आणि किनारपट्टीचा प्रदेश पण काढा, म्हणजे ते कोकणातला विभाग राहिला. आता मराठवाडा आणि एक राहिला पूर्व विदर्भ. जर भारताचं जर प्रॉपरली आपण हे बघितलं आणि ह्याच्यात जर आपण महाराष्ट्र असा ठेवला, तर इथं मराठवाडा आणि इथं पूर्व विदर्भ आहे. बघू शकता की जे सेंट्रल पॉईंट ऑफ इंडिया आहे, जे आपण बघू शकतो की ट्रॉपिक ऑफ कॅन्सर TOC इकडंच आहे, 0 डिग्री इथं. आणि सर्वात जास्त जर प्रॉपरली भूगोलचा अभ्यास असला तर हिटिंग कॅपॅसिटी इथं जास्त वाढते, एकदम मध्य ह्याच्यात. मग पूर्व विदर्भ विल बी द आन्सर. यस. नेक्स्ट. भिलाई, लोह आणि पोलाद उद्योग स्थित असलेले राज्य कोणते? मग असे बघू, मी तेच बोललो, भूगोल इकॉनॉमिक्सचे प्रश्न भूगोलमध्ये येतात, कधी भूगोलचे प्रश्न इकॉनॉमिक्समध्ये येतात, तसंच झालं आहे. पश्चिम बंगाल, ओडिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश. आणि हे भिलाई कुठे आहे? भिलाई इट इज इन छत्तीसगड. यस, भिलाई जे लोह खनिज पोलाद जे आहे ते छत्तीसगडला आहे. चला नेक्स्ट. महाराष्ट्रात राज्य शासनाने नील क्रांती धोरण केव्हा जाहीर केले? ब्लू रेव्होल्युशन मिशन 2017, 18, 19, 2020. डायरेक्टली आपल्याला बघायचं आहे की ह्याचा आन्सर काय असेल. महाराष्ट्राने नीळ क्रांती हे डायरेक्टली आहे 2017ला, आणि त्याच्यामुळं फिशरी इंडस्ट्रीज इन्क्रीज करण्याचा त्यांचा ध्येय होता. चला नेक्स्ट. ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे, याचे कारण काय? ग्रामीण भागातील जन्मदर कमी आहे? नाही. हे सर, ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर जास्त आहे, हे एक रिझन असू शकतं. ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असते, असं काय आहे का प्रकार? रोजगार उपलब्धता कमी नाही आहे, पैसे कमी आहेत. लक्षात ठेवा. जर एक समजा जर मी इथं शिकवतोय आणि मला XYZ अमाऊंट आहे, समजा इथं मी शिकवतोय आणि 1000 रुपये मला पेमेंट आहे, तेच जर ग्रामीण भागात गेलं तर 500 रुपये भेटतात. मग लोक काय करतात? हायर ऑपॉर्च्युनिटीजसाठी शहराकडे येतात, म्हणून हे पण चुकीचं आहे. ग्रामीण भागात मृत्यू दर जास्त असतो, हे पण काय नाही. मग काय आपल्याला विचारले? फक्त ब आन्सर असणार की ग्रामीण भागात लोकसंख्या सतत कमी होते, कारण ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर होते. आपण मुंबई आणि ह्या बाजूचे जे ठाणे MMRDA रिजन बघितला तर कोकणवासीय मॅक्झिमम लोक बघू शकता भरपूर प्रमाणात मायग्रेटेड झालेले आहेत. तसे पश्चिम महाराष्ट्राचा रिजन बघितला तर पुणेसारख्या, म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूरवरनं पुणे शहरामध्ये जास्त लोक मायग्रेट झालेले आहेत. आणि त्या बाजूला जर खानदेश आणि ह्या बाजूला बघितलं तर धुळे, नंदुरबार ह्या बाजूनी बघू शकता नाशिक शहरामध्ये जास्त लोक मायग्रेट झालेले आहेत, स्थलांतर झालेले आहेत इनडायरेक्टली. ओके. चला 54. महाराष्ट्राच्या हवामानानुसार खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेत सर्वात जास्त परिणाम झाला आहे? महाराष्ट्रातील दख्खनचा पठार, सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगररांग, किनारपट्टीचं मैदान, मुद्दखेड टेकड्या. म्हणजे फिजिओग्राफिक फॅक्टर प्रिडॉमिनेंटली इन्फ्लुएन्स ऑन द क्लायमेट ऑफ महाराष्ट्र. असं जर असेल क्लायमेट म्हणजे हे, आणि जर हे असेल, जर नैऋत्य मोसमी वारे येत असतील तर सह्याद्रीमुळे ह्या बाजूला ढगच नाही घेतलेत, आणि ह्या बाजूला सातपुडामुळे इकडे पण ढग नाही गेले. म्हणजे महाराष्ट्राचे जे आहे ते हे दोन जे घटक आहेत, सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगररांग, ह्याच्यामुळे भरपूर प्रमाणात क्लायमॅटिक कंडिशन्स आपल्याला बघू शकता चेंजेस बघायला भेटतात. नेक्स्ट. गुजरात राज्यातील उखाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर बसलेला आहे? साबरमती, तापी, माही, नर्मदा. डायरेक्टली आहे जे उखाई आहे त्यावेळेला न्यूजमध्ये होता, करंट अफेअर्समधलाच प्रश्न झाला, तापी नदीवर. कारण त्या रिलेटेड त्या टायमाला 2022च्या आसपास, 21च्या आसपास न्यूज होती, आणि मग ते डायरेक्टली प्रश्न विचारण्यात आला. चला. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता? NH44, NH01, NH48, NH6. इंडियाज लॉंगेस्ट नॅशनल हायवे 44 टू, म्हणजे हे
हायवे नंबर 44 किलोमीटर टू 4112 किलोमीटर फ्रॉम कन्याकुमारी टू श्रीनगर, म्हणजे NH44 जो आहे त्याचं लांबी दिलेली आहे 4112 किलोमीटर आणि तो कन्याकुमारी टू श्रीनगर आहे, लक्षात ठेवायचं आहे NH44. चला, औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र यांच्या जोड्या लावा. नाशिक, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, बुटीबोरी, शेंद्रा, विंचूर, हुपरी. आता हे जर बघितलं तर भरपूर त्यावेळेला बघू शकता लोकराज्य मॅगझिन वाचली असेल तर बुटीबोरीला भरपूर सारे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट चालू आहेत आणि त्या टायमाला बघू शकता देवेंद्र फडणवीस CM होते आणि मग ते कुठून होते, नागपूर, बुटीबोरी. नागपूरचं जर बुटीबोरी मारला कचा 1, येस, डायरेक्ट आन्सर संपला. ऑप्शन क्रमांक 4 विल बी द आन्सर. 27चं जे आहे ऑप्शन क्रमांक 4, येस, हा दुसरा सेट आहे पेपरचा. 27 ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जे नाशिकमध्ये काय आहे, विंचूर आहे, कोल्हापूरमध्ये हुपरी, नागपूरमध्ये हे आणि नागपूरमध्ये म्हणजे बुटीबोरी आणि औरंगाबादमध्ये शेंद्रा म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर. औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये. सुनियोजित आणि हरित पट्ट्यातील युक्त स्मार्ट शहर, यस. ऑरिक हे संक्षिप्त स्वरूप दिले तसं. प्रकल्पातील एकूण गुंतवणूक 1000 कोटी रुपये, हे क्वेश्चन मार्क करू. दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्याचा कॉरिडोरचा भाग आहे, यस, हे 100% राईट आहे. आता समजा इतका मोठा एक शहराला डेव्हलपमेंट आणि इतका मोठा प्रोजेक्ट टाकताय तर 1000 कोटी नसणार. जर लाडकी बहीण योजनेसाठी 44,000 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट टाकतायत, मग एवढ्या मोठ्या शहरासाठी 1000 कोटी नाही, मग हे कुठेतरी आकडे रॉंग आहेत. म्हणजे आन्सर काय असणार, अ ब ड. म्हणजे कधी कधी आपल्याला ह्या लॉजिकने पण विचार करायचा आहे पेपर सॉल्व्ह करताना की सामाजिक परिस्थिती आणि ॲक्च्युली आर्थिकमध्ये डिफरन्स जे येतो ते आपल्याला तिथून मग लक्षात येतं. सन 1981 ते 2011 या कालावधीतील भारतीय लोकसंख्या वाढ आणि काल सापेक्ष बदल कोणत्या लोकसंख्या संक्रमण अवस्थेत दर्शवते. उच्च लोकसंख्येच्या वाढीचा कालावधी, तरीही घटता कालक्रम, जलद लोकसंख्या वाढीचा कालावधी, लोकसंख्या वाढीतील सातत्य, स्थिर लोकसंख्येची कालावधी. म्हणजे 1981 ते 2000 आहे, इट इज हाय ग्रोथ आहे विथ डिक्लाइनिंग ट्रेंड, म्हणजे हा ऑप्शन दिसतो. उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी, तरीही घटता कल. नेक्स्ट प्रश्न. भारतीय मूलभूत रस्ते सांख्यिकी 2017 नुसार भारतातील कोणते राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीनं दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. पहिला महाराष्ट्र आहे, लक्षात ठेवा. रोड्सच्या बाबतीत महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. मग सेकंड जे राज्य आहे इट इज उत्तर प्रदेश, यस, लक्षात ठेवायचं आहे. बेसिक रोड स्टॅटिस्टिक्सनुसार तेव्हाची जी रिपोर्ट होती, महाराष्ट्र इज द रँक 1, सेकंड उत्तर प्रदेश. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो. दीप कॉल विभाग, काश्मीर ते आसामपर्यंतचा हिमालयन विभाग, मध्य विभाग, गंगेचं मैदान. काठमांडूला पण ह्या जागेला बघू शकता भरपूर भूकंप झाला याच वर्षी आणि तो हिमालयाचा रिजन आहे, हा भरपूर अनस्टेबल आहे. काय होतंय की हा जर भारताचा पठार आहे, हा हिमालय आहे, तर भारताचा पठार आत घुसतोय आणि कुठेतरी हिमालयाची म्हणजे उंची वाढत चाललेली आहे. म्हणजे ही प्लेट ह्या प्लेटच्या आत घुसते, हिमालयन प्लेटच्या आत, भारतीय इंडो गॅंजेटिक प्लेट ते बोलतो. मग काश्मीर ते आसामपर्यंतचा हिमालयन भाग. चला नेक्स्ट. 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील नागरिकीकरणाबाबत कोणते चुकीचे विचारले. नागरी लोकसंख्या टक्केवारी 45.23, चला राईट पकडलं तर हे राईट आहे. आपल्याला चुकीचं विचारलंय म्हणजे आता फक्त 2च ऑप्शन राहिले, क आणि ड. क बघूया काय आहे. महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या एवढं आहे आणि ड मध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची नागरिकीकरणाची पातळी सर्वात कमी आहे. आता ह्याच्यात भरपूर कॉन्ट्रोवर्सी आहे या सगळ्या आकड्यात आणि म्हणून एकपेक्षा जास्त आन्सर निघत असल्यामुळे, नाहीतर निघतच नाहीमुळं आयोगाने प्रश्न कॅन्सल केलेला आहे. नेक्स्ट. जलसिंचन योजना आहेत. सातारा, नाशिक, नांदेड, यवतमाळ, मुकणे, विष्णुपुरी, कनेर, बेंबला. यस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि हे आपण जास्त म्हणजे वाचल्यात येण्यात येत नाही शक्यतो. मग याचा आन्सर प्रयत्न करा की जे कन्हेर आहे, कन्हेर जे नाव आपण जर पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही असणार तर माहीत असेल की कन्हेर इट इज इन सातारा. म्हणजे अचा 3 इकडे आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 गेला, 2 गेला. यस. आता नाशिकमध्ये काय असेल, नाशिकमध्ये मुकणे असेल की बेंबला असेल. यस, लक्षात ठेवा नाशिकमध्ये काय असू शकतं. चला ते पण जर लक्षात नाही तर नांदेड लक्षात ठेवायचं. नांदेडमध्ये जे आहे, नांदेड जो जिल्हा आहे तो विष्णुपुरी आहे. विष्णुपुरी जलसिंचन प्रकल्प आहे तिथं नांदेड म्हणजे कचा 2 एकच ऑप्शनमध्ये झाला, संपला. कुठले तरी बघू शकता आपल्याला पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ ह्याच्यातले काही जिल्ह्यामधले ठराविक नावं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कंबाईन परीक्षेसाठी. कारण डायरेक्टली बघू शकता एक जरी जिल्हा आपल्याला माहीत असलं तर 50% पर्यंत पोचतो. पण जर दुसऱ्या भागातला जर समजा आता मला नांदेड, विष्णुपुरी माहीत होता, संपला इथं विशेष संपला. मग नाशिकमध्ये काय आलं, मुकणे आलं आणि यवतमाळमध्ये बेंबला. चला नेक्स्ट.
भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक कोणत्या राज्यामध्ये आहे? म्हणजे राज्य म्हणजे केरळ, हिमाचल प्रदेश, गोवा, आसाम. तर इट इज इन आसाम. दिग्बोई इकडे बघू शकता नॅचरल गॅस केंद्र आहे. चला नेक्स्ट प्रश्न डायरेक्टली जाऊया. ह्याच्यात स्टॅटिक प्रश्न आहे, याच्यात काही डिस्कशन नाही. हाय तर फॅक्ट. 2+2 4 होतो म्हणजे 4च होतो. त्यात एवढं रिसर्च आणि जनरलाइज करण्याची गरज नाही. खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांच्या लांबीनुसार चढता क्रम असतो? चढता क्रम विचारलाय. प्राणहिता, प्रवरा, वर्धा, मांजरा. आणि याच बघू शकता ऑप्शनमध्ये कॉन्ट्रोवर्सी असल्यामुळे मेन म्हणजे वर्धा आणि प्रवरामुळे इश्यू इकडे झालेला आहे. कुठली मोठी कुठली छोटी, आणि त्याच्यामुळे हॅशटॅग मारण्यात आलेला आहे. प्रश्न कॅन्सल रद्द करण्यात आलेला आहे. चला नेक्स्ट. मृदा निर्मिती आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम सन 1938 मध्ये कोणी केला? डॉक्टर डी स्मिथ, डॉक्टर केलॉग अँड डॉक्टर थॉर्प, डॉक्टर डोकुचॅव, डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरूर. यस, आपल्याला लक्षात ठेवायचं की हे डायरेक्टली आहेत आणि प्रॉपरली भूगोलावर प्रश्न आहे, म्हणजे भूगोलच्या फिजिओग्राफिकल भूगोलवर. आणि ह्याचा जो आन्सर आहे डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरूर. लक्षात ठेवायचं डायरेक्टली. आता जसं बेंथम अँड हुकरवाला जो क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स आहे हमेशा रिपीट होतो. 4 ते 5 वेळा आयोगाने विचारला आहे मागच्या 10 वर्षातच. येस, म्हणून हा प्रश्न बघू शकता परत विचारले जाऊ शकतात. काय? सॉईल इन्फॉर्मेशन जे फर्स्ट डिटेल क्लासिफिकेशन ऑफ महाराष्ट्र जे दिलं होतं सॉईलचं, डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरूर यांनी. चला नेक्स्ट. महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागात मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या? हे जर असा आपण महाराष्ट्राचा मॅप घेतला, उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण. यस, दक्षिण कोकणमध्ये इथं तेरेखोल आहे. इकडं उत्तर कोकणात दमणगंगा. नदीची नावं सांगतोय आपल्याला, आता लक्षात ठेवायचं आहे. आता जिथं आता देवगड, आचरा, कर्ली, राजापुरी, बाणकोट, केळशी, धरमतर, कालवल, तेरेखोल. तेरेखोल जिथं असेल तिथं काढा, कारण आपल्याला सेंट्रल विचारले, मध्य कोकण विचारले. डहाणू, वसई या सगळ्या बघू शकता उत्तर मधले. ऑप्शन क्रमांक 4 पण थोडा. मग आता राहिलं काय? देवगड, आचरा, कर्ली, राजापुरी, बाणकोट, केळशी. याच्यातला योग्य उत्तर काय राहील? तर योग्य उत्तर राहील देवगड, आचरा, कर्ली तर नसणार, कारण ते पुन्हा खाली गेले. इट इज राजापुरी, बाणकोट आणि केळशी बरोबर मध्य कोकणात आहेत. येस. लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेट विभक्त झाले आहेत म्हणजे कुठल्या चॅनलने? 8 अंश, 9 अंश, 0 अंश, 10 अंश. भरपूर वेळा रिपीटेड हा प्रश्न आहे, भरपूर साऱ्या परीक्षेत दिले. डायरेक्टली बघू शकता 9. लक्षद्वीप मधला मिनिकॉय आणि जे आयलंड आहे लक्षद्वीप आणि मिनिकॉय आयलंड हे 9 डिग्रीनी सेपरेट झाले. अंदमान आणि निकोबार, अंदमान नाही तर मग हे 10 डिग्रीनी सेपरेट झाले. लक्षात ठेवायचं. आणि इकडं जे आहे 6 डिग्री 45 वर इंद्रा पॉईंट आपण बोलतो इकडं. चला नेक्स्ट. GT त्रिवार्त यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यातील खालील कोणत्या प्रकारचं हवामान आहे? पर्वतीय आर्द्र हवामान, उष्णकटिबंधीय शुष्क हवामान, उष्णकटिबंधीय पावसाळी मान्सून हवामान, उप उष्णकटिबंधीय आर्द्र हवामान. तर आपल्याला माहिती आहे की पश्चिम किनारपट्टीवरील, जर भारत देश बघितला, पश्चिम किनारपट्टी आणि इथं ईशान्य भारतातील त्रिपुरा विचारलंय, सर्वात जास्ती पाऊस इकडे पडतो, म्हणून उष्णकटिबंधीय पावसाळी मान्सून हवामान. आणि आयोगाने ब्रॅकेटमध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे, डायरेक्ट हाच आन्सर मार्क करायचा, काहीच येत नसला तर. म्हणून बोलतो मराठी आणि इंग्लिश दोन्ही ऑप्शन वाचत जावा. चला. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी किती? हे भारत आहे. नैऋत्य मोसम वारे जेव्हा येतात तर सर्वात जास्त पाऊस पडतो महाराष्ट्रात. मग किती टक्के? 58, 65, 95, 85. लक्षात ठेवायचं 85%. आणि त्याच्यानंतर मग हा हिमालयाला वापस येऊन परतीचा पाऊस येतो, तिथून 15% भेटतो. आणि हा वेळेला वेगळंच झालंय, थोडा परतीचा पाऊसपेक्षा जे ओला दुष्काळ इतका पडला की जास्तच पाऊस झाला मराठवाडा रिजन मध्ये, तर पाऊसच लागत नाही जास्त. चला याच अनुषंगाने आपण भूगोलचा आपण 3 पेपरचे बघू शकता, 45 प्रश्न आपण बघितलेले आहे आयोगाचा, आणि इथून प्रॉपरली भरपूर सारा भूगोलचे टॉपिक्स कव्हर झालेले आहेत. चला आज आपण इथंच थांबूया. उद्या इकॉनॉमिक्स आणि परवा सायन्स, असं या वीकमध्ये आपण हे करूया. सर्वांना मी दिवाळीची देखील शुभेच्छा देतो. दिवाळी चांगली जात असेल असं मी अपेक्षा करतो. तसेच थोडा अभ्यास करा, परीक्षा पण जवळ आलेली आहे. थोडा ॲटलिस्ट तुम्ही डायरेक्ट पुस्तक नाही खोलू शकता तर यूट्यूबवर डेली ॲक्टिव्हिटी 2-3 तास अभ्यास होऊन जातो. 24 मधला 2-3 तास जर व्हिडिओ ॲनालिसिसद्वारे अभ्यास केला तरी पण तुमचाच फायदा होणार आहे. चला मग आज आपण थांबूया, उद्याच्या लेक्चरला असंच भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.